तो पूर्ण पठार होता, दुसऱ्या गावात जागा नाही हे करायसाठी. वाढवला तरी खराब ज्या प्रकारे आपण घरी नाश्त्यासाठी तो मुंगटी वापरतो, तिला झाकतो तर रातपर्यंत कोंब येते, त्याच्यामुळे धानालाही झाकून ठेवला तर कोंब येते, झाकला नाही तर पाणी पडते आणि झाकला तर कोंब निघते. तो गेल कोंब, तो प्रश्न आहे. ते बाहेर मुंगटीने बनवता घरी त्याच्यावानी कोंब निघते. आपल्या शेतकऱ्याच्या मत आहे खुद विजिट किया इसमें सर 100% भंडारा जिला दुष्काल तो 100% होना चाहिए. सावन की एक बात बताइए हमको, हमारे काश्तकारों को कितना पैसा मिलने वाला आप बताइए. आप हमारे यहाँ पे हमारी जो मांग है, हम निवेदन भी आपको देते हैं. हमारी जो मांग है कि सरकार ने जो कोरडवाहू को 8,500 और वनिज को 17,000 ऐसा कुछ, तो ये इससे तो कुछ होगा ही नहीं. हमने निवेदन दिया 1 लाख रुपए का निवेदन हम आपको देते हैं. सरकार को तुरंत आप ये दे. और ये जो स्थिति है भयानक है, तो किसानों की आत्महत्या की जवाबदारी सरकार को लेना पड़ेगा. ये हम आपको निवेदन करने हैं. सरकार को तुरंत आप बताइए. मैंने पालक मंत्री से भी उस दिन बात की. खड़ा हुआ है, ये आड़ा हुआ है और ये चूरा हुआ धान है. तीनों में चावल लाने आए हुए तीनों में बड़े बड़े एकरी जो है 40 से 50,000 का नुकसान है. 1 लाख हेक्टरी 1 लाख के ऊपर का नुकसान है. पूरा हमारे किसानों के मुंह का घास गया है. उसके लिए सरकार अगर बोलेंगे 17,000 रुपए हेक्टरी देते हैं, 8,500 रुपए कोड़ेवाला को देते, हमको नहीं चलेगा. भीख हमको नहीं चाहिए, हमारी मेहनत की कमाई चाहिए. मराठवाड़ा में 3 लाख रुपए के ऊपर दिया गया वहाँ पे हेक्टरी. हमको यहाँ पे हमारे ईमानदारी चाहिए. सिर्फ जो लागत है वो दे दो हमको. 33,000 रुपए एकरी जो लागत है वो. माझं काम आहे कलेक्टरकडे, तुम्ही कलेक्टरकडे कोरोना 18 रुपयानं का होते यांनी झटतो म्हणलं, फक्त तुम्ही पाठवा म्हणलं 1 लाखाचा विचार म्हणून फक्त त्या मॅडमला. नानाभाऊ काय सांगणार? आज शेतकऱ्यांच्या सोबत आपण इथं निवेदन देण्याला आले, काय सांगणार? या वर्षाला ज्यावेळेस आमचं धानाची जी नर्सरी होती त्यावेळेस अतिवृष्टीनं आमचं नर्सरी खराब झाल्यात. ते कसं तरी आम्ही सावरलो त्याच्यातून. आणि आता या सातत्यानं पावसामुळे झालेल्या नुकसानीलाही कसं तरी सांभाळलं. मोठ्या प्रमाणात पैसा या धान पिकासाठी खर्च केला गेला. पण जेव्हा पीक हातात यायची वेळ आली आणि हा जो नोव्हेंबर महिन्याचा जो पाऊस पडला, या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये पाऊस जो पडला त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं. हातातलं पीक आता त्या धानाला कोंब आलेले आहेत आणि पूर्ण 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. एकीकडे सरकारचं धोरण हे सरकार विरोधी आहे. नाम मात्र पैसे देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे. मागच्या काळात तर भंडारा जिल्हा त्याच्यातून सोडला होता, मग आम्ही दबाव आणला तर मग भंडारा जिल्हा त्याच्यामध्ये टाकला आणि आता नाम मात्र काही मदत ती मागची द्यायला सुरुवात केलेली आहे. पण आता जे 100% नुकसान झालेलं आहे याचं हेक्टरी 1 लाख रुपये या धान उत्पादक शेतकऱ्याला दिले गेले पाहिजेत. ही मागणी आम्ही आता मान्य जिल्हाधिकारीच्या माध्यमातून राज्य सरकारला केलेली आहे. आणि ही मागणी समजा पूर्ण झाली नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होत्यात, आम्ही शेतकऱ्यांनाही आवाहन करतो की आत्महत्या करू नका. या सरकारला फक्त उद्योगपत्यांचंच कर्ज माफ करायचं असेल आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी करत असताना तारीख पे तारीख द्यायची असेल आणि शेतकऱ्यांना जेव्हा अडचणीत आला असेल शेतकरी तर त्याला मदत करायची नसेल तर या सरकारला सडो की पळो करून सोडायची ही भूमिका आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. काँग्रेस पक्ष या सगळ्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत राहील. यांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपारची लढाई सरकारबरोबर 2 हात करण्याची भूमिका आमची सगळ्यांची राहणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा या तातडीनं सरकारने समजून तातडीनं, नाही तर तारीख पे तारीखवालं नाही, तातडीनं मदत 1 लाख रुपये हेक्टरी धान उत्पादक शेतकऱ्याला करावी ही मागणी आम्ही केलेली आहे.